नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो आहे की दिल्याशिवाय मिळत नाही. हा विषय खूप मोठा आहे, हा खूप मोठा सिद्धांत आहे, खूप मोठा नियम आहे. आणि आपण ज्यावेळेस रेग्युलरली आयुष्यामध्ये जगत असताना हा नियम आपल्याला 24 तास आपल्यासोबत असतो. प्रत्येक गोष्टीमागे हा नियम काम करत असतो. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट निगेटिव्ह आला ना, तर म्हणायचं आपलं कुठेतरी गणित हुकतंय. हा जो नियम आहे दिल्याशिवाय मिळत नाही, हा दोन्ही ठिकाणी एक्झिस्ट करत असतो, आतल्या दुनियेतही आणि बाहेरच्या दुनियेतही. इनफॅक्ट प्रत्येक ठिकाणी हा नियम काम करत असतो. आपण ज्यावेळेस बाहेरही कुठली गोष्ट अचीव करायला जातो त्यावेळेस सुद्धा हा नियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतो. दिल्याशिवाय मिळत नाही. सपोज आपल्याला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट पाहिजे, कुठली असू द्या, मला एक चांगला मोठा बॅट्समन बनायचं आहे, किंवा आयुष्यामध्ये एखाद्याला पोस्ट पाहिजे, एखादी नोकरी पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं काय माहिती आहे का, तो जो नोकरी पाहिजे असेल तर त्या नोकरीसाठी जी परीक्षा आहे, त्या परीक्षेचा जो सिलेबस आहे, जो अभ्यास आहे, त्यासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. जेवढा आपण वेळ देऊ ना, जेवढा आपण त्या गोष्टीसाठी संघर्ष करू ना, तेवढं आपल्याला फळ मिळत असतं. इनफॅक्ट आपल्याला खूप मोठा बॅट्समन बनायचं आहे तर आपल्याला 24 तास त्या पिचवरती कंटिन्यू संघर्ष करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. किंवा आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट असू द्या, काहीही पाहिजे असू द्या, जीही गोष्ट पाहिजे ना, त्या गोष्टीसाठी पहिल्यांदा आपल्याला त्या गोष्टीसाठी वेळ देता आला पाहिजे. आपल्याला एखादं नातं जे आहे आपलं ते चांगलं करायचं आहे तर त्या नात्यासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. जेवढा आपण वेळ देतो ना, तेवढं ते नातं स्ट्रॉंग बनत असतं. पण आपण मोस्टली ह्या खूप मोठ्या चुका करत असतो. एखादं नातं आपलं खराब होतंय, त्याच्या पाठीमागं प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, आपण काय पेरले. कुठल्याही नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीला वेळ देता आला पाहिजे, समोरच्या व्यक्तीचा आदर करता आला पाहिजे. जर ह्या दोन गोष्टी असतील ना आपल्याकडे, तर आपलं नातं कधीही जास्त खराब नाही होत. समोरच्याला आपली गरज असते आणि त्यावेळेस जर आपण त्या ठिकाणी अवेलेबल नसू ना, तर मग ते नात्यामध्ये प्रेम नाही राहत. इनफॅक्ट लहान मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी मी जास्त बघतोय. लहान मुलांना खूप गरज असते त्यांच्या पॅरेंट्सची, पण पॅरेंट्स काय करतात, त्यांना पाहिजे त्या गोष्टी देतात आणि निघून जातात. काय पाहिजे तुला, हे पाहिजे, धर, जा खेळ जा. पण त्या मुलाला पॅरेंट्सची खूप गरज असते, त्याच्या सुखामध्ये दुःखामध्ये त्याला प्रत्येक गोष्ट शेअर करायची असते, सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. आणि एकदा जर का ती सवय लागली पॅरेंट्सना, तर नंतर ते तशाच कंटिन्यू होत जातात. मुलगा मोठा होत जातो, त्याच्या आवडीनिवडी वाढत जातात, वेगळ्या होत जातात. आणि पॅरेंट्स जे असतात ना, त्या पुरेपूर वेळ न दिल्यामुळं नंतर ज्यावेळेस तो मुलगा मोठा होतो ना, तो त्यांच्यापासून लांब राहिला. ऑब्व्हियस आहे, हे लक्षात येत नाही. आणि ज्यावेळेस मुलगा आपल्यासोबत बोलणं कमी करतो, आपल्याशी शेअरिंग कमी करतो, त्यावेळेस मग वाईट वाटायला लागतं. पोरगं मला जास्त बोलत नाही, किंमत देत नाही, विचारत नाही. म्हणजे त्या गोष्टींची ऑलरेडी आपणच पेरणी केली आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला त्यावेळेस दिसत नसतात, आपण समोरच्याला क्रिटिसाइज करत असतो. किंवा सपोज एखादा व्यक्ती म्हणतोय की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि तो जर कष्टच करत नसेल तर त्या व्यक्तीला कधी रिस्पेक्ट नाही मिळणार. कारण माणूस काय बोलतो हे महत्त्वाचं नसतं, माणूस काय करतो हे महत्त्वाचं असतं. आयुष्यामध्ये हजारो अडचणी येत आहेत, त्यावेळेस जर तो व्यक्ती कुठली ॲक्शन घेत नसेल ना, तर त्या व्यक्तीविषयी परत प्रेम नाही राहत. माणूस औपचारिकता शेवटपर्यंत ठेवतो, पण प्रेम नाही राहत त्या ठिकाणी. कारण ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली गरज असते ना, त्यावेळेस समोरच्या माणसानं उभं राहणं हे त्याचं कर्तव्य असतं. जर तो आपल्या अडचणीमध्ये जर आपल्याला साथ देत नसेल ना, तर ज्यावेळेस त्याला अडचण येते ना, त्यावेळेस आपल्या आतून त्या गोष्टी होत नाहीत. हा नियम आहे. आणि आता ह्या नियमाला कोणी चुकू नाही शकत. जर सपोज कुठला व्यक्ती म्हणत असेल की मागचं झालं गेलं विसरून जा, आता पुढचं काय असेल ते आपण सगळं गुन्ह्या गोविंदानं राहू, हे असं शक्यच नाहीये. जे आपण पेरत आलोय ना, तेच उगवणार आहे. कुठलाही व्यक्ती कर्माला बायपास नाही करू शकत, कुठलाही व्यक्ती कर्माला दूर नाही करू शकत. जे आपण कर्म केलंय ते आपल्याला फळ भेटणारच. मोस्टली लोकांचा एक सारखं मुद्दा असतं की हे आम्हाला मान देत नाहीत, ते मान देत नाहीत. ज्यावेळेस ह्याचं जे उत्तर असतं ना, ते आपल्यामध्ये दडलेलं असतं. आपण किती दिलंय समोरच्याला. आणि जे मोठे जे लोक आहेत त्यांच्याकडून मी गोष्ट जास्त करतोय की त्यांना आदर खूप पाहिजे असतो. ते समोरच्याला देत नाहीत, पण त्यांना पाहिजे खूप असतो. असं मिळत नसतं. कोणी एखादा देत जरी असला ना, तरी तो आदर टेम्पररी आहे किंवा औपचारिक पद्धतीने दिलेला आहे. डीप विदिन कोणी देत नसतं आदर. कारण घेण्याच्या अगोदर आपल्याला देता आलं पाहिजे. जेवढा आपण जास्त देऊ ना,
तेवढं जास्त आपल्याला मिळत असतं. पण देण्यामध्ये सुद्धा हा स्वार्थी भावना नसू नये की मी देतोय हा आविर्भाव आपल्यामध्ये नसला पाहिजे, किंवा कुठलीही गोष्ट देत असताना आपल्यामध्ये तो आविर्भाव नसला पाहिजे की मी एखादी गोष्ट देतोय. त्या पद्धतीने आपण जर एखाद्याला देत असतो ना तर आपल्याला जास्त मिळतं. पण मोस्टली आपण ह्या गोष्टी कधी करतच नाहीत. खूप मोठ्या चुका करत असतो, छोट्या कळत नाही काय व्हायला. एखादा मुलगा लहान आहे त्याला आपण सप्रेस करत असतो. तो लहान आहे तोपर्यंत ऐकून घेतो, पण ज्यावेळेस मोठा होतो त्याच्या हातामध्ये सत्ता येते, कष्ट करायला लागतो, इंडिपेंडेंट होतो, त्यावेळेस मग त्याला जे आपण वागणूक दिले ना त्याच्यात तो विपरीत वागत असतो. तो आपल्यापासून लांब जातो, जवळ येतच नाही. ह्या गोष्टी मी खूप मोठ्या प्रमाणात बघितल्यात म्हणून बोलतोय. राजस्थानचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. राजस्थानमध्ये जो वाळवंटी भाग आहे ना तिथं पाऊस खूप कमी पडतो. कारण काय माहिती आहे का? कारण त्या भागामध्ये निसर्गाला देण्यासाठी काहीच नाहीये. संपूर्ण भाग हा वृक्ष आहे, देण्यासारखं त्याला काहीच नाहीये. त्यामुळे तिथं पाऊस पण खूप कमी पडतो. ऑब्व्हियस आहे, निसर्गाला पण माहिती आहे. आणि कसं असतं माहिती का, आपण कुणाला फसवू नाही शकत. ते दातृत्व आपल्या आतमधून असलं पाहिजे. उगं द्यायचं म्हणून नाही द्यायचं, दाखवण्यासाठी मी खूप चांगला माणूस आहे वगैरे, हे ते खोटेपण आहे तो. त्या पण माणसाला फळ नाही मिळत. जो नैसर्गिकरित्या दाता आहे त्याला खूप गोष्टी मिळत जातात, तो आनंदी राहत असतो. जेवढा आपण देऊ ना तेवढा आपला पुढचा काळ चांगला जात असतो. पण देत असताना मला मिळणार आहे ही पण अपेक्षा नाही करायची, फक्त देत राहायचं. इनफॅक्ट ही जी देण्याची जी प्रक्रिया आहे ना ही शेवटच्या श्वासापर्यंत चलत राहिली पाहिजे. देणं म्हणजे काय आपल्याला पैसा द्यायचा अशातले विषय नाही आहे. आपल्याला चांगली स्माईल द्यायची आहे, लोकांना आदर द्यायचा आहे, लोकांना प्रेम द्यायचं आहे, आदरानं बोलायचं आहे, लोकांना वेळ द्यायचा आहे. देण्यासारखं आपल्याकडे भरपूर आहे. ह्या ज्यावेळेस आपण गोष्टी देऊ ना तेवढी लोक आपल्यासोबत कनेक्ट राहणार आहेत, तेवढं आपण, आणि जेवढी लोक आपल्यासोबत कनेक्ट असतील ना तेवढं आपण आनंदी राहणार आहेत. आयुष्यभर आपण जर लोकांना कधी किंमतच देत नसू, नंतर लोकही आपल्याला कधी जवळ नाहीत करत. आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे. जेवढं आपण त्यांना प्रेम देऊत ना तेवढं आपल्याला जास्त मिळत असतं. कधी कधी आपण संघर्षामध्ये असतो, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीला घेऊन लढत असतो, त्यावेळेस बरेचशी लोक आपल्याला सोडून जातात, विरोध होतात. आपण त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस तरी देखील ती जवळ येत नाही. त्यावेळेस जास्त नाराज नाही व्हायचं. जे आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत ह्या गोष्टी अप्लाय करायच्या. प्रेम देणार कधी? ज्यावेळेस ते आपल्याजवळ असायला पाहिजे ना. उसणं तर देऊ शकत नाही, ते आतमध्ये असायला पाहिजे. जेवढं आपण देऊ ना तेवढं आपल्याला जास्त मिळत जातं. विदा करंदीकरांची एक ओळ आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे जो देणाऱ्याचा मोठेपणा आहे ना तो सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि जो जेवढा जास्त देतो ना तेवढं त्याला जास्त मिळत जातं. माझ्या आयुष्यामध्ये अशी भरपूर लोक आहेत जे भरपूर देतात पण एक्सपेक्ट करत नाहीत की मला समोर मिळालं पाहिजे. देण्याची त्यांची वृत्ती आहे आणि ते जेवढ्या प्रमाणामध्ये देत आहेत ना तेवढंच त्यांना सगळ्या गोष्टी मिळत जातात. समाजात जाऊन मागावं लागत नाही मला किंमत द्या म्हणून, समाज आपोआप देत असतो. त्याच गोष्टी घरात पण लागू होतात. आपल्याला समोरच्याला देता आलं पाहिजे. जेवढं आपण देऊ ना तेवढं आपल्याला मिळत जातं. पण जर आपण कंजूस असू ना आपल्याला नाही मिळणार. हा नियम आहे. रिझल्ट मिळत नसेल ना तर म्हणायचं आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आपल्याला जर सारखं सारखं मान पाहिजे असेल आणि जर कोण देत नसेल ना तर समजून जायचं आपण कोणाला मान दिलेला नाही. आपल्याजवळ एकही व्यक्ती बसत नसेल येऊन तर समजून जायचं आपण आयुष्यामध्ये खूप मोठी चुकीची पेरणी केली आहे. सतत माणूस जर कोणाकडून जर आदराची अपेक्षा करत असेल ना तर समजून जायचं आपण आयुष्यामध्ये खूप चुकीच्या गोष्टी पेरलेल्या आहेत आणि फळ तेच मिळणार आहे. त्याला कुणी बदलू नाही शकत. तो ज्ञानोबा यांचा सिद्धांत आहे, तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त. दिल्याशिवाय मिळतच नाही, हा नियम आहे. त्याला कोणी बायपास नाही करू शकत. झालं गेलं विसरून जावा, होत नसतात त्या गोष्टी. आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात, त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात गोष्टी देता आल्या पाहिजेत. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.